आजकाल लग्नासाठी नवरी मिळत नसल्यामुळं तरुण आणि पुरुष मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. कित्येक जणांचे लग्नाचे वय होऊन गेले आहेत तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी बायको मिळत नाही, म्हणून तरुण आणि पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात परेशान आहे. पण मात्र दुसरीकडं महिलांची मुलींची अपेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लग्नासाठी आपल्याला योग्य जोडीदार हवाच, पण मात्र त्याबरोबर त्याच्याकडं सगळ्या काही गोष्टी असायला पाहिजे, अशा मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यामुळं कुठंतरी तरुणांची लग्न जमत नाहीत असं देखील सांगितलं जात आहे. अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर एका महिलेनं तिच्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. तिला लग्न करायचं आहे, पण मात्र नवरा कसा पाहिजे हे सुद्धा तिनं सोशल मीडियावर जाहीर पद्धतीनं सांगितल्यामुळं मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं त्या महिलेच्या अपेक्षा काय आहेत, तिला नेमका जोडीदार कसा हवा आहे, हेच आपला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये आणि त्या पोस्टमध्ये त्या तरुणीनं सांगितलेलं आहे की तिला लग्नासाठी जोडीदार पाहिजे, पण मात्र जोडीदार कसा पाहिजे, तर जोडीदार असा पाहिजे जो जोडीदार महिन्याला 2 लाख रुपयाचं उत्पन्न कमवत असेल, त्याला 2 लाख रुपये पगार असेल, असा जोडीदार त्या महिलेला पाहिजे. दुसरी तिची अट आहे की तो अविवाहित असायला पाहिजे, अविवाहित असून सुद्धा तो व्हर्जिन असायला पाहिजे, तरच ती महिला त्याच्यासोबत लग्न करेल. तिसरी त्या महिलेची अट आहे की त्यानं सोशल मीडियाचा वापर केला नाही पाहिजे, तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसला पाहिजे, अशी सुद्धा त्या महिलेची अट आहे. तिसरी अट अशी आहे की त्याला घरगुती सगळं काही स्वयंपाक बनवता आला पाहिजे आणि स्वयंपाक करून त्यानं तिला खाऊ घातलं पाहिजे, अशी त्या महिलेची अट आहे. पुन्हा तिची अट अशी आहे की तो जो असणारा तरुण आहे त्याची उंची 6 फूट असायला पाहिजे आणि तो 6 फूट उंचीचा असून नैसर्गिकरित्या सुंदर दिसायला पाहिजे. म्हणजे उगाच फिल्टर लावून मेकअप करून असा सुंदर दिसायला नाही पाहिजे, तर नैसर्गिकरित्या तो सुंदर दिसायला पाहिजे, असं सुद्धा त्या महिलेनं तिच्या अपेक्षामध्ये सांगितलंय. या पुढं जाऊन तिनं सांगितलंय की तिचा जो नवरा आहे तो त्यानं तिला वेळोवेळी 24 तास त्याचं लोकेशन शेअर केलं पाहिजे, की मी सध्या कुठं आहे, काय आहे, मी नेमकं काय करतोय, हे त्यानं तिला वेळोवेळी सांगितलं पाहिजे. आणि पुन्हा त्यानं तिला विदेशामध्ये फिरायला नेलं पाहिजे, विदेशांच्या ट्रिप तिला केल्या पाहिजेत. अशा वेगवेगळ्या अपेक्षा या तरुणीनं सोशल मीडियावर टाकलेल्या आहेत आणि असा जर जोडीदार असेल तरच ती त्याच्यासोबत लग्न करणार आहे, असं देखील तिनं सांगितलेलं आहे. बघा कशा पद्धतीनं या तरुणीनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. खरंच तिला तिच्या पसंतीनं जोडीदार मिळेल का, असा एखादा व्यक्ती तिच्या संपर्कात येईल का? अनेकांनी त्या महिलेला सोशल मीडियावर तिच्या या अटी आणि शर्यतीसाठी पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच तुला तसा जोडीदार मिळेल असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण मात्र काही जणांनी अशा सुद्धा कमेंट केल्यात की महिलांच्या मागण्या किंवा आशा अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं पोरांची लग्न रखडलेली आहेत. पोरींना चांगला नवरा पाहिजे नाही, पोरींना फक्त पैशावालेच पाहिजेत, मग ते कसे का असाना, अशा वेगवेगळ्या कमेंट या पोस्टच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं सोशल मीडियावर काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत, खरंच त्या सत्यात उतरतील का? तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.